कर्जमुक्ती योजनेतून तब्बल 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र. प्राप्तिकर भरणारे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र. उद्यापासून 16,94,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. एकाच टप्प्यात 7,000 कोटी रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे. कर्जमाफीमुळे पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तब्बल 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यामध्ये उद्यापासून कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. यासाठी एकाच टप्प्यात 7,000 कोटी रुपयांचं वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांसह सुमारे 94,000 शेतकरी हे कर्जमाफीसाठी अपात्र ठरले असून पात्र शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून घेऊया. संदीप. विक्रांत, राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जारी केली आहे. आपल्याला माहिती आहे आणि त्या योजनेची अंमलबजावणी जी आहे ती थेट उद्यापासून केली जाणार आहे. जवळपास 16,94,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून जी कर्जमाफीची जी रक्कम होती ती रक्कम आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळं जवळपास 7,000 कोटी जी रक्कम आहे ती राज्य सरकारमार्फत बळीराजाच्या या बँकांच्या अकाउंटवर जमा केली जाणार आहे. त्यामुळे हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. मात्र दुसरीकडे संपूर्ण देशात महाराष्ट्राला सधन राज्य म्हणून ओळखलं जातं आणि त्याचीच परिस्थिती या कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती योजनेमध्ये आलेली दिसते. जवळपास 94,000 शेतकरी जे आहेत ते कर्जमाफीसाठी विक्रांत अपात्र ठरले आहेत. आणि त्याचं कारण म्हणजे प्राप्तिकर भरणारे म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे हे सगळे शेतकरी आहेत. त्यांची संख्या 94,000 आहे. ही नक्कीच जे कौतुक असतो त्याची गोष्ट म्हणता येईल. मात्र प्राप्तिकर भरत असतानाही काही शेतकऱ्यांनी अर्ज जे आहेत ते केले होते कर्ज माफीसाठी. त्यामध्ये जे सगळे शेतकरी जे आहेत ते आता अपात्र ठरलेले आहेत. त्यामुळे 94,000 शेतकऱ्यांना जे प्राप्तिकर भरतात त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. आणि आतापर्यंत राज्य सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 10 लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेलं आहे आणि उरलेल्या शेतकऱ्यांनी लवकर करावं असं आवाहन देखील राज्य सरकारमार्फत करण्यात आलेलं आहे. कारण उद्या सकाळी 11 वाजल्यापासून ती रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल आणि याचा फायदा असा आहे की आता खरीप हंगाम सुरू आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आता नवीन कर्ज घ्यायला देखील शेतकऱ्यांना याची मोठी मदत होणार आहे. त्याचा फायदा पुढच्या रब्बी हंगामामध्ये देखील होऊ शकतो. धन्यवाद संदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. राज्यातले आपले जे उद्दिष्ट आहे ते पेरणीचं उद्दिष्ट माझ्या माहितीप्रमाणे 90% 90%च्या कमी जास्त प्रमाणामध्ये झालेलं आहे. पेरणी झालेली आहे आणि विशेषतः अमरावती विभागामध्ये पेरणी जास्त आहे, कोकण विभागामध्ये कमी आहे आणि मराठवाड्यात सुद्धा पेरणी झालेली आहे पण पाऊस तिथं आजही कमी आहे. तर निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये तिथंही पाऊस पडावा, परंतु निश्चित प्रकारे राज्यामध्ये चांगल्या ठिकाणी चांगला पाऊस हा झालेला आहे आणि अजून थोडा जिथं अपुरा आहे तिथं सुद्धा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये पडावं ही शेवटी अपेक्षा करतो आपण. तुम्ही कोट्यवधी रुपयांचा मत्स्यबीजसाठी निधी आणला. अनेक कोट्यवधी रुपयांचा मत्स्यबीजसाठी निधी आणला पण त्याच्यामध्ये दुसरी धरणाच्या कडेला शेकडो मांगूरची तळे आणि त्या शेकडो मांगूरच्या तळ्यावरती कारवाई होत नाही. अनेक वेळेस लोकांनी नाही, आपण म्हटलं ते बरोबर आहे. स्वतः मी यामध्ये लक्ष आपल्याला माहिती आहे की मागच्या 4-5 दिवसापूर्वीच मांगूर माशाबद्दल खूप मोठी कारवाई इंदापूर तालुक्यामध्ये झालेली आहे आणि अजूनही भविष्यामध्ये जिथं जिथं तक्रारी प्राप्त होतील आणि जिथं तिथं शेवटी लोकांनी जर तिथल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतींनी पोलीस पाटलांनी जर प्रशासनाला सांगितलं की इथं इथं अजूनही काय चालू आहे तर ताबडतोब त्या मध्ये कारवाई केली जाईल. मत्स्य विभागाचे आमचे अधिकारी इथे जाऊन तपासतात पण त्यानंतरही त्यांच्या परस्पर पाठीमागे या गोष्टी होतात. मी नाकारत नाही, परंतु जिथं जिथं आमच्याकडे तक्रारी प्राप्त होती तिथं ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश आमच्या मत्स्य विभागाला आम्ही दिलेले आहेत. मामा, कर्जमाफीची घोषणा केली, तुम्ही सांगितलंही त्याची अंमलबजावणी सुरू झाली. सरकारच्या तिजोरीवर ताण चाललाय. ताण आता ताण तर पडतोच. ताण जरी पडला असला तरी माझ्या राज्यातील त्या शेतकऱ्यांना मदत करणं, सहकार्य करणं, अडचणीतल्या आलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभा करणं हे राज्य सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यासाठी प्रयत्न करतायत आणि खूप मोठा निर्णय. कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली, आपण म्हणल्याप्रमाणे आपलं आभार मानतो की आपण ते आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आर्थिक परिस्थिती करून असताना सुद्धा आर्थिक परिस्थितीची थोडी
कमी जास्त असताना, मी म्हणणार नाही की अडचणीत असताना सुद्धा राज्यातील माझ्या शेतकऱ्यांना महत्वाचा निर्णय कर्जमाफीचा या राज्य सरकारने घेतलेला आहे. शेतकरी सन्मान नमो योजना ज्या आहेत त्याचे 2 हप्ते अद्यापर्यंत मिळाले नाहीत शेतकऱ्यांना तटलेत आणि या अशी बाब- चर्चा आहे या बाबतीत बाजारात मार्केटमध्ये अशी चर्चा होती की जे शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतील त्यांना वर्षभर पुढे शेतकरी सन्मान नमो योजना जे आहे ते मिळणार नाही. खरं काय नक्की? या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खरं सांगतो, ही सहकारी विभागाकडून डायरेक्ट ही नोट आम्ही आपल्या माध्यमातून आम्हाला हे समजलेलं आहे. या बाबतीमध्ये मंगळवारी गेल्यानंतर चौकशी करून या बाबतीमध्ये काय धोरण आखलं पाहिजे, मी या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी या बाबतीमध्ये बोलणार आहे. 2025 मध्ये जी अतिवृष्टी झाली होती खरीपामध्ये आणि त्याच्यामध्ये जे नुकसान झालं त्याचा पीक विमा जो आहे तो आता धाराशिव भागात किंवा इतर ठिकाणी आता मिळायला लागलाय. पण परिस्थिती अशी झाली की 1130 रुपये पीक विमा भरला आणि दिले जातात पीक कंपन्यांना 800 रुपये 1000 रुपये. शेतकऱ्यांना नाही का? मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, पीक विम्याच्या बाबतीमध्ये पूर्वी ट्रिगर वेगळ्या होत्या, आता ट्रिगर वेगळ्या आहेत. आता पीक कापणी प्रयोगावरतीच आता हे आपल्याला ही पीक विमा योजना गेले, कारण पाठीमागचे अनुभव हे थोडे काही मुख्यमंत्री महोदयांना थोडे काही त्यांना वाटलं होतं की बदल करणं, तेव्हा ते बदल केले. आणि यामध्ये जे शेतकरी यामध्ये त्या कंपनीच्या नियमाप्रमाणे बसतील त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांना मदत केली जाईल. आपण जे म्हणतात त्याप्रमाणे काय फेड तपासणी फेर तपासणी बाबतीमध्ये कलेक्टरना सांगितलं जाईल. जर असं कुठं शेतकऱ्यांना कमी जास्त पीक विमा मिळत असेल तर कलेक्टरनं त्याप्रमाणे सूचना देऊन विमा कंपनीला परत एकदा त्या विमा कंपनीशी करून त्या बाबतीत शेतकऱ्याला कशी मदत होईल ही भूमिका आमची राहील. गुलाबराव पाटलांचं एक वक्तव्य चर्चेत आहे. खरं तर तुम्ही शेतकरी पुत्र आहात, तुम्ही वारंवार सांगता मी शेतकरी पुत्र आहे. गुलाबराव पाटील असं म्हणतात शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, उद्योजकांना होऊ नये. शेतकरी पुत्र म्हणून पटतंय का विधान? नाही, मी तुम्हाला सांगतो, गुलाबराव पाटील आमचे सहकारी मंत्री आहेत. कदाचित त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढलेला असेल, कारण त्यांना बोलणं तसं नसेल. आपण त्या कार्यक्रम तो उद्योजकाचा होता आणि त्यामुळे ते उलट आम्ही मंत्रिमंडळामध्ये ते माझ्या सहकारी बसलेले असतात. उलट शेतकऱ्यांविषयी ते खूप चांगल्या भावना, शेतकऱ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या अडचणी ते कॅबिनेट मिटिंगमध्ये ठामपणे मांडत असतात. आणि खरंच सांगतो त्यांचा शेतकऱ्याविषयी जिव्हाळा आहे. समर्थन करताय तुम्ही गुलाबराव पाटलांचं? समर्थन करण्यापेक्षा मी स्वतः मी माझ्या कॅबिनेट मिटिंगमध्ये सभागृहामध्ये पाहिलेलं आहे आणि त्यांची जी मागणी असते नेहमीच त्या भागामध्ये केळी उत्पादक शेतकरी जास्त आहेत, त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. तिथे सोयाबीन उत्पादक शेतकरी जास्त आहेत. गुलाबराव पाटलांची ही नेहमीच तशी मागणी असते. मी तुम्हाला खरं सांगतो, मला माहित नाही तो काय कार्यक्रम ते कसं हे झालं, परंतु गुलाबराव पाटील हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. परीक्षा सुधारणा विधेयक कायदा जो आहे तो केंद्र सरकारने पारित केलाय. आता चर्चा आहे महाराष्ट्रामधील पेपर फुटीची. काय वाटतं आता कायदा पारित केला, यापुढे तरी पेपर सुरक्षित राहतील? 100% विद्यार्थी सुरक्षित राहिले पाहिजे, पेपर कुठेही फुटले नाही पाहिजे. जे हुशार विद्यार्थी त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे त्यांना जर असं झालं तर जे हुशार विद्यार्थी त्यांना वेगळ्या प्रकारे त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण होते आणि ज्या कुणी असं पेपर फुटीमध्ये कोण सहभागी असेल त्यांच्यावरती कठोरात कठोर त्या लोकांवरती शिक्षा झाली पाहिजे आणि निश्चित प्रकारे माझ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. अमित शहा केंद्रीय मंत्री आज पुणे दौऱ्यावर आहेत. मात्र काँग्रेसने विरोध दर्शवला. कारण आहे दिल्लीमधील विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतलंय. कसं आता या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ते आंदोलन मागे घेतलं गेलेलं आहे आणि शेवटी अमित शहा राज्याचे गृहमंत्री आहेत, सहकार मंत्री आहेत. त्यांच्याकडून राज्याला खूप मोठे आपल्या सगळ्या त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहेत. माझं म्हणणं शेवटी कोण काय बोलतोय, कुठला पक्ष करतोय मला दुमत नाही. उलट आता अमित शहा आपल्या पुण्यामध्ये येत आहेत, खरं तर राज्यामध्ये येत आहेत, त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून राज्याला काय अधिक काय आपल्याला मिळेल त्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून आपण त्याचा तो फायदा आपण सर्वांनी घेतला पाहिजे. कर्जमाफी सरकारनं केली. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चं सानुग्रह अनुदान देखील सरकारनं दिलं. मात्र काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही गेले 10 वर्ष कर्ज घेतोय, फेडतोय, 10 लाख रुपये सरकारचे आम्ही फेडलेत. 50,000 म्हणजे तुटपुंजे आमच्यावर अन्याय नाही का? आता तुटपुंजे म्हणजे शेवटी मदत तर केली पाहिजे. जो आता थकबाकीदार आहे त्याला मदत पहिल्यांदा केली पाहिजे आणि रेग्युलर भरणाऱ्याला पण आपण मदत करतो, त्यांनाही आपण वाऱ्यावर सोडलेलं नाही. त्यांची भावना असते, मी त्यांची भावना बरोबर चुकीची असं म्हणणार नाही, त्यांची भावना बरोबर आहे. परंतु या बाबतीमध्ये इथून पुढे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल आणि त्याला उत्पन्नामध्ये त्याची कशी